एकदा एका अतिशय लहानशा गावात एक मुलगा राहत होता. त्याचे नाव अर्जुन होते. तो खूप गरीब होता, इतका की बहुतेक दिवस त्याच्या खिशात एकही पैसा नसायचा. त्याच्या चपलांना भोकं होती, शाळेची पिशवी फाटलेली होती आणि कधीकधी तो उपाशीपोटी झोपायचा. पण अर्जुनमध्ये एक गोष्ट होती जी कोणालाच दिसत नव्हती, त्याचे स्वप्न. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं नशीब बदलायचं, असं त्याला मनापासून वाटायचं. पण जेव्हा जेव्हा अर्जुन आपलं स्वप्न कुणाला सांगायचा, लोक हसायचे. ते म्हणायचे, ज्याच्या खिशात काहीच नाही तो मोठी स्वप्न कसे काय पाहू शकतो, उद्याच्या भाकरीचीच चिंता कर. त्यांचे शब्द त्याला खूप दुखावायचे. पण मनाच्या आत कुठेतरी अर्जुनला ठाम विश्वास होता की त्याचं भविष्य त्याच्या सध्याच्या परिस्थितीपुरतं मर्यादित नाही. एक संध्याकाळी अर्जुन नदीकाठी उदास बसला होता. तेव्हा गुरुजी नावाचं एक वृद्ध ज्ञानी शिक्षक त्याला भेटले. त्यांनी विचारले, माझ्या मुला, तू इतका चिंतेत का दिसतोयस? अर्जुन म्हणाला, गुरुजी, सगळे म्हणतात मी गरीब आहे म्हणून आयुष्यात काहीच मोठं करू शकत नाही. माझी स्वप्न माझ्या अवकातीपेक्षा मोठी आहेत असं ते म्हणतात. गुरुजी हसले आणि त्यांनी अर्जुनच्या हातात एक आरसा दिला. ते म्हणाले, या आरशात बघ, तुला काय दिसतं? अर्जुन म्हणाला, मी स्वतःला पाहतोय. गुरुजी विचारले, तुझ्या डोळ्यांनीतलं दुःख दिसतंय का? अर्जुनने हळूच मान हलवली. गुरुजी म्हणाले, आता थोडं खोल बघ, त्या दुःखामागे लपलेली आग दिसते का? अर्जुनने पुन्हा पाहिलं आणि यावेळी त्याला स्वतःकडे पाहताना एक वेगळीच ताकद जाणवली. गुरुजी म्हणाले, ही आग म्हणजे तुझा विश्वास आहे. बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हार मानतात. पण जर तू या आगीचं संरक्षण केलंस, तिला धैर्य आणि शिस्तीने पोसलंस, तर ती तुला अंधाऱ्या रात्रीतही मार्ग दाखवेल. ते पुढे म्हणाले, लोक तुझ्या आरशावर धूर साचवायचा प्रयत्न करतील. ते तुला अपुरं असल्याचं भासवतील. पण तुला तो आरसा तुझ्या कृतींनी सतत स्वच्छ ठेवावा लागेल. रोज स्वतःचं खरं रूप पाहत राहा आणि तू काय करू शकतोस हे कधीही विसरू नकोस. अर्जुनने गुरुजींचा संदेश मनापासून स्वीकारला. त्या दिवसापासून त्याने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. जे पुस्तक मिळेल ते वाचू लागला. लेखनाचा सराव केला. प्रत्येक चुकांमधून शिकू लागला. फक्त परीक्षेत पास होण्याचं नाही, तर आपल्या कुटुंबाचं भविष्य बदलण्याचं स्वप्न पाहू लागला. त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याची आई खूप आजारी होती आणि औषधांसाठी पैसे नव्हते. त्याचे वडील एक गरीब शेतकरी होते. दिवसभर उन्हात राबूनही अनेकदा रिकाम्या हाताने घरी यायचे. अर्जुनला कळून चुकलं होतं की आता काहीतरी करायलाच हवं. दररोज सकाळी तो शाळेत जायचा. संध्याकाळी एका छोट्या चहाच्या टपरीवर ग्लास धुणं, ग्राहकांना चहा देणं अशी कामं करायचा. सुट्टीच्या दिवशी तो एका स्थानिक मेकॅनिककडे जाऊन कौशल्य शिकायचा. आणि रात्री जेव्हा पूर्ण गाव झोपलेलं असायचं, तेव्हा अर्जुन मंद प्रकाशात पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करायचा. झोप, आराम, कधीकधी अन्नही त्याने त्यागलं, पण तो कधीच थांबला नाही. त्याचा आरसा, त्याचं स्वप्न नेहमी त्याच्यासमोर होतं. वर्ष गेली. हळूहळू त्याने गावाच्या एका कोपऱ्यात छोटा मोबाईल रिपेअरचा व्यवसाय सुरू केला. प्रत्येक रुपया जपून साठवला. पुढे जाऊन त्याने एक छोटी इलेक्ट्रॉनिक्सची दुकान उघडली. दिवस रात्र मेहनत केली. प्रत्येक ग्राहकाला आदराने वागवलं आणि मिळालेला प्रत्येक पैसा पुन्हा व्यवसायात गुंतवला. ठाम इच्छाशक्ती आणि हुशार नियोजनामुळे त्याचा व्यवसाय वाढत गेला. एका दुकानाची 3 दुकाने झाली. नंतर त्याने स्वतःचा मोबाईल ॲक्सेसरीजचा ब्रँड सुरू केला. जे लोक कधी त्याच्यावर हसले होते, तेच लोक आता त्याच्या ऑफिसबाहेर नोकरीसाठी उभे राहू लागले. त्याच्या आईचं उपचार नियमित सुरू झाले आणि त्याच्या वडिलांना आता शेतात राबावं लागत नव्हतं. एक दिवस गुरुजी त्याला भेटायला आले. अर्जुनने त्यांचं मनापासून स्वागत केलं. गुरुजी हसून म्हणाले, अर्जुन, जग गरीब मुलांना लहान विचार करायला शिकवतं, पण जे मोठं विचार करायचं धाडस करतात ते स्वतःची कथा नव्याने लिहितात. तुझ्या खिशातल्या पैशांवर नाही, तर तुझ्या हृदयातल्या दृष्टिकोनावर स्वप्नांची किंमत ठरते. याचा तू जिवंत पुरावा आहेस.
प्रिय मित्रा, आज जर तुझ्या मनात थोडीसुद्धा आशेची ठिणगी पेटली असेल तर ती स्वतःपुरती ठेवू नकोस. ही कथा त्या व्यक्तीसोबत शेअर कर जिला धैर्याची गरज आहे. हा व्हिडिओ लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि शक्ती व शहाणपणाच्या या प्रवासात माझ्यासोबत सामील हो. लक्षात ठेव, तुझ्या यशाचा पुढचा अध्याय तेव्हाच सुरू होतो जेव्हा तू मोठं विचार करण्याचं धाडस करतोस. आजच सुरुवात कर.